नमस्कार सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी मितेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर काल होता आपल्या सर्वांचा तो म्हणजे श्रावण सोमवार अर्थात दुसरा श्रावण सोमवार. तर तुमच्या सर्वांची पूजा कशी झाली मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. ह्यावेळेस जास्त कोणाचे असे फोटोज आले नाहीत, त्याच्यामुळे मी हे म्हणतोय की तुमच्या सर्वांची सुद्धा पूजा कशाप्रकारे झाली. तर आता मेन म्हणजे काय सुरू आहे, म्हणजे आता मंगळवार आहे. तर आजचा हा व्हिडिओ आहे आणि लगेचच तुमच्यापर्यंत हा मी पोहोचवतो आहे. तर सकाळी म्हणजे लवकर असं नाही, मध्यम ह्याच्याला उठलो 10:30च्या आसपास, 10 वाजताच उठणं झालं माझं. कारण ते एसीवाले दादा आले होते. कारण काल रात्री एसी लावला होता ना, तर त्यावेळेस एसीतून पाणी यायला लागलं होतं आणि सर्व्हिसिंग करून सुद्धा 2 महिने उलटून गेले होते. त्याच्या म्हटलं की चला सर्व्हिसिंग करून घेऊया. त्याच्यामुळे त्यांना बोलावलं होतं. तर त्यांना रात्री 1:30 वाजता मी मेसेज केला होता आणि ते सकाळी 10 वाजता त्याचा फर्स्टच क्लायंट मी होतो. आणि आता ओळख अशी छान झाली ना, त्याच्यामुळे कधी काही सांगितलं ना एसीबद्दल, की ते लगेच येतात आणि करून जातात. तर ते थोडंफार ईझी पडतंय मला. त्याच्यामुळे तर मग ते आले होते दादा, त्यांनी ते एसीचं काम सगळं करून घेतलं. त्याच्यामुळे मग मला लवकर उठता आलं, नाहीतर मला उठता आलं नसतं. नाही आता दुसऱ्या दिवशी पूजा उचलायला सुद्धा उशीर होतो. तर आता मी उत्तर पूजा आपली ह्याची कशाप्रकारे करणार आहे, तेच मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करतो. जी आपली श्रावण सोमवारची उत्तर पूजा असते ती कशाप्रकारे करायची. आता बघा, कुठलीही जेव्हा आपण कोणतीही पूजा मांडतो, तर त्यावेळेस ती आपण मनापासून मांडतो. तर ज्या प्रकारे आपण ती पूजा मांडतोय, तर त्याच प्रकारे आपण ती पूजा उचलायची सुद्धा असते. तर सुरुवातीला काय करायचं, छान अगरबत्ती लावायची. माझा दिवा जो होता तो रात्रभर छान तेवत होता. तर त्याच्यामुळे तो शांत झाला नाही. तर मग त्याची काजळी वाढली होती. तर मी ती काढली नाही. म्हटलं पंखे वगैरे सगळं बंदच करतो. थोडंफार गरम होईल, चालून जातं. पण दिवा शांत होता कामा नये. तर मग काय करायचं, पहिलं गणपती बाप्पाला पुन्हा एकदा अष्टगंध लावायचं. महादेवाला अष्टगंध लावायचं किंवा भस्म लावायचं. त्याच्यानंतर अगरबत्ती ओवाळून घ्यायची आणि हातामध्ये अक्षता घ्यायच्या. अक्षता घेतल्यानंतर महादेवावरती त्या अर्पण करायच्या आपल्या मनातली इच्छा सांगून आणि ताट हलवून आपल्या सर्व पूजेचं जे काही सामान आहे, तर आपण ते उचलून घ्यायचं. अगदी सोप्या पद्धतीने हे आहे. त्याच्यानंतर जे निर्माल्य वगैरे असतं ना निघतं, तर ते सर्व निर्माल्य वगैरे मी आपलं जे पानं वगैरे असतं ते सगळं निर्माल्यामध्येच टाकतो आणि एकत्र नेऊन सगळं आपण पाण्यात सोडून द्यायचं किंवा कुठे आपल्याला जर खत म्हणून त्याचा वापर होत असेल, तर तशा प्रकारे तुम्ही करू शकता. तर आता मी दिव्याची ज्योत थोडीशी मोठी केली. दिवा अजिबात शांत झाला नव्हता आणि मला तुम्ही विचारलं होतं, की रांगोळी कुठे टाकतोस देवासमोर काढलेली? तर ही रियूजसुद्धा तुम्ही करू शकता. रियूज केलात तरी चालेल, सेम जर कुठला कलर त्यातून तयार होत असेल तर. नाहीतर मी ही रांगोळीसुद्धा निर्माल्यामध्येच टाकतो. कारण ही देवाच्या समोर काढलेली असते, देवाच्या प्रतिमेची असते किंवा काय ना काय. तर त्याच्यामुळे ही मी निर्माल्यातच टाकतो. म्हणजे पाण्यामध्ये ती निघून जाते. त्याच्यानंतर आपल्या ज्या समया आहेत, मी समयाचा मस्त जुगाड केला आहे जो तुम्हाला दिसतोय. तर तो काय आहे, तो तुम्हाला तिसऱ्या श्रावण सोमवारच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. ओके. तर तो तिसरा श्रावणचा व्हिडिओ म्हणजे तिसऱ्या सोमवारचा जो आपला व्हिडिओ आहे तो नक्की बघा. त्याच्यामध्ये तुम्हा सर्वांना नक्की समजून जाईल. आणि जर तुम्हाला उत्तर पूजेमध्ये जर काहीही समजलं नसेल, तर मला नक्की कमेंटमध्ये विचारा. त्याचं उत्तर मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करतो. आता हे जे सर्व जे काय-काय सामान मी बेडवर का ठेवलंय, त्याचं कारण सांगतो. बेडवर ठेवण्यामागचं कारण, जे सामान मला जागच्या जागी पटकन ठेवायचं आहे, तर ते सामान मी बेडवर ठेवतो. म्हणजे माझ्या लक्षात राहतं आणि ते मला तिथे ठेवून द्यायचं आहे त्या जागेवरती. तर अशा प्रकारे उत्तरपूजा संपलेली आहे. स्वामी समर्थ. तर अशा प्रकारे आपली श्रावण सोमवारची अर्थातच आता दुसरा सोमवार होता कालचा आणि त्याची आजची उत्तरपूजा अशी खूप छान झाली आहे. मागच्या वर्षीचे सुद्धा बरेचसे व्हिडिओज उत्तरपूजेचे आहेत. पण बरेचदा काय होतं, जे बरेच नवीन सबस्क्रायबर्स असतात, सो त्यांना ती गोष्ट शोधायला वगैरे वेळ जातो. तर त्याच्यामुळे ही गोष्ट मी पुन्हा अपलोड करतो, जेणेकरून तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचेल आणि तुम्हाला नवीन माहितीसुद्धा जाणायला मिळेल. त्याच्यासोबतच आता मी हा व्हिडिओ पुढे कशा गोष्टीवरती कंटिन्यू करतोय, तो म्हणजे आता लवकरच आपले रक्षाबंधन येते आणि त्याच्यातच लवकरच त्याच्यामध्ये गणपती बाप्पा सुद्धा येतात. तर त्याच्यामुळे सुंदर सुंदर मुलांकडे कुर्ते तर असलेच पाहिजे. त्याच्यासाठी मी माझ्या पसंतीचे 3 कुर्ते ऑलरेडी ऑर्डर केलेले आहेत आणि ते माझ्यापर्यंत आता पोहोचलेत. तर ते काय काय आहे, त्यांची क्वालिटी कशी आहे, ते सगळं मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही हे कुर्ते रक्षाबंधनसाठी वापरू शकता, गणपती वेकेशनसाठी वापरू शकता, गणपतीमध्ये खास नवरात्री किंवा तेही तुम्हाला आउटफिट ट्रेडिशनल हवा असेल तिकडे हे तुम्ही नक्की यूज करू शकता. तर त्याच्यासाठी एक छान छान काही काही वस्तू मी मागवल्या आहेत आणि हे सर्व जेवढं मी मागवलं आहे हे सर्व मी मिशोवरनंच ऑर्डर केलेलं आहे.
एक मी मिंत्रावरनं ऑर्डर केलं होतं, पण ते मला अजिबात नाही आवडलं. त्याची क्वालिटी पूर्ण डफ्ट होती, त्याच्यामुळे मी ते रिटर्न केलं. तुम्हाला सर्वांना दाखवलं सुद्धा नाही आहे. तर ते काय काय आहे चला तुमच्या सर्वांसोबत शेअर कर. तर सगळ्यात पहिला कुर्ता मी जो मागवला होता तर तो असा मल्टी कलर्समध्ये आहे. तुम्हाला सर्वांना नक्की आवडेल. तो पूर्ण मल्टी कलरमध्ये. आता हा मी पूर्ण ओपन नाही तुम्हाला सर्वांना करून दाखवत आहे, पण सिम्पलमध्ये दाखवेन मी. तसा पूर्ण मल्टी कलरमध्ये हा आहे आणि ह्याची क्वालिटी पण खरंच खूप छान आहे. मला प्रचंड आवडली. ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. आता ही माझी साईजचा मी मागवला आहे डबल एक्सेल. तर तो एक सेकंड मी चेक करतो रिटर्न. हां 42 आहे ह्याची साईज. तर मल्टी कलरचा आहे आणि खूप सुंदर आहे. ह्याचं जे सूत आहे मेन म्हणजे जाडसर आहे आणि कापड पण आहे ना ते असं पातळ नाही आहे, खूप सुंदर आहे. त्याच्यामुळे मी ह्याला 10 on 9 देईन. कारण एक मी छोटासा कट केला त्यामागचं कारण म्हणजे की प्रॉपर असं हे नाही वाटलं मला. हे जे आय बटन्स आहेत ना हे फक्त आय बटन खूप असे कडक कडक झालेत त्यांनी जे इथे आय बटन केले, त्याच्यामुळे मी एक मार्क कट केलाय. नाहीतर युजली बरेच जण म्हणतात की तो असतोच तसाच असतो, कडक कडकच असतो जसं नवीन नवीन असतं प्रोडक्ट. पण जसं धुतल्यावरती आता तसं ते नरम होतं. मग चला आपण ह्याला पण 10 on 10 देऊया. तसा हा खूप छान आहे, मला प्रचंड आवडला. याचा मल्टी कलरच खूप भारी दिसतो आणि तुम्ही हा खास करून नवरात्रीमध्ये वगैरे घालू शकता. जेव्हा तुम्ही गरबा किंवा ह्याला त्याला जात असाल त्याच्यासाठी तुम्ही हा यूज करू शकता. तर ह्याची सुद्धा बिल्ड क्वालिटी खूप छान आहे आणि मला प्रचंड हा आवडला. दुसरा दाखवतो कुठला आहे. 2-3 मागवलेत सध्या. हा दुसरा पण तुम्हाला आवडेल. म्हणजे हे सगळे जेवढे मी आता कुर्ते मागवले जे 3 तुम्हाला दाखवते ह्याच्या अजून सुद्धा मी ऑर्डर केले जे अजून आले नाही आहे. ते येईल तेव्हा मी तुम्हाला दाखवेन. पण तात्पुरते हे दाखवतो तुमच्या सर्वांसोबत. हा आहे ना एकदम असं जाड, अतिशय जाड आहे. प्युअर कॉटनमध्ये आहे हा. हा पण तसा बघाल ना तर असं मिक्समध्ये आहे. एकदम पण असं प्युअर नाही. पण म्हणजे बोलतात ना की कॉटन किंगचं एकदम प्युअर कॉटन असं तसं नाही. पण क्वालिटी खूप छान आहे. जाड आहे कपडा मेन म्हणजे याच्याने गरम सुद्धा होत नाही. मी एकदा वेअर केलाय म्हणजे तात्पुरता बघण्यासाठी. पण त्यात लगेच काय काय कपडे असे ना उबदार असतात, पटकन गरम एहसास होतो. तसं ह्या कपड्यामुळे नाही वाटला, त्याच्यामुळे मी सांगितलं तुम्हाला. तर ह्याची लिंक देतोय डिस्क्रिप्शनमध्ये. हा पण माझा 350 अंडर पडलाय. त्या 350 पकडा तुम्ही ओव्हरऑल. त्याच्यानंतर सेकंड जो आहे तो हा असा सुंदर सिंपल आहे. ह्याच्यावरती ना फक्त ही अशा प्रकारची डिझाईन आहे. तुम्ही बघा असं स्टार्स कसे असतात तशा प्रकारची ही डिझाईन आहे आणि अगदी सिंपल आहे हा. जसा हा मल्टी कलरिंगमध्ये होता पण त्याची डिझाईन सेम होती. ह्याचं मल्टी कलर नाही आहे, हा सेम एकच पॅटर्न कलर आहे. फक्त ह्याचा डिझाईनमध्ये पण सेम आहे. डिझाईनमध्ये पण काहीच फरक नाही. हा सुद्धा मी 42 साईजमध्येच ऑर्डर केला होता डबल एक्सेलमध्ये. तर ह्याची सुद्धा लिंक देतो. हा प्युअर कॉटनचा आहे आणि खूप कापड पण खूप जाड आहे, छान मस्त. मला हा पण खूप आवडला. ह्याचं सगळं आपल्या आईकडनं अप्रुव्हल येऊन गेलेलं आहे तिन्ही कुर्त्याचं, म्हणून मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करतोय की क्वालिटी, बिल्ड क्वालिटी वगैरे सगळं अप्रुव्हल आईकडनं येऊन गेलंय. त्याच्यामुळे मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आणि ही एक क्वालिटी मला खूप आवडली. हे 2 सदरे म्हणजे आवडते. त्याच्या पुढचा जो सदरा आहे तो पण माझा आवडता आहे. तर हे 2 कुर्ता म्हणजे आवडत आहेत जे मी गणपतीसाठी घेतलेत. हा कुर्ता खास मी रक्षाबंधनसाठी घेतलाय, जो मी रक्षाबंधनलाच घालणार आहे. त्याच्यानंतर दुसरा तुम्हाला दाखवतो की दुसरा कुठला कुर्ता आहे. ह्याची पिशवी कुठे टाकली मी. तिसरा जो कुर्ता आहे, सॉरी हा दुसरा होता. हा तिसरा जो कुर्ता आहे तो पण मी ऑनलाईनच घेतलाय. ऑलमोस्ट मी ऑनलाईन घेतलं, ऑफलाईन अजून मार्केटमध्ये एवढे आले नाहीत जसे मला हवे. खूप बटबटीत ते मोरबीरचे सगळे आले जे मला अजिबात नाही आवडत. अजूनही मला अशी डिसेंट लाईट हा तर तुम्हाला सर्वांना नक्की आवडेल, मी गॅरंटी देतो. तर मी हा मागवलाय. किती छान आहे ना, हा रंगच इतका भारी आहे ना, मला हा कलर खूप आवडला. अगदी ज्यांची डस्की स्किन आहे माझ्यासारखी त्यांच्यावरती सुद्धा हा सूट होईल. जे लोक खूप गोरे असतात त्यांच्यावरती हा रंग सूट होईल. सावळे आहेत त्यांच्यावरती सुद्धा हा रंग सूट होईल. अगदी कलर मॅचरवरती आहे हा आणि ह्याची क्वालिटी सेम ह्याच्यासारखी आहे. जसं मी ह्याच्याबद्दल सांगितलं, जाड कापड, बल्ट टॉल्टीट, खूप भारी. दोन्ही पण कुर्ते 10 on 10, तिन्ही कुर्ते म्हणजे 10 on 10च आहेत. पण हा कुर्ता खास करून मला खूप आवडला. 10 on 100 on 100 देईन मी, एवढा मला हा कुर्ता आवडला. ह्याचा कलर, ह्याचा जी डिझाईन पॅटर्न आहे ती पॅटर्न तो पण खूप सुंदर आहे. हे ऑलरेडी येऊन गेलेत मार्केटमध्ये. मी आता तुमच्या सर्वांसोबत शेअर करतो. आता खूप नवीन नवीन पॅटर्न्स आलेत.
पण मलाही अजूनही असेच कुर्ते आवडतात, लाईट, डिसेंट आणि सुंदर असे. मला अजूनही असे मोठे कुठलेही कुर्ते भरगच असे आवडत नाहीत. कुठलाही असो कुर्ता छान शांत डिसेंट वाटला पाहिजे. ते आजकाल ते असे सर्व मोराचे असे मोरवीर आले तर ते मला अजिबात आवडत नाही. त्याच्यामुळे मग मला असे शांत ते पण मिळत होते ऑनलाईन, पण मी नाही घेतले कारण मला असेच आवडतात तर मी ते कशाला घेऊ. तर मग मी हा एक घेतला. तर असे हे 3 कुर्ते सुंदर आणि मस्त रेंजमध्ये मला मिळालेत आणि ह्या सर्वांची रेंज ओनली ऑर ओनली 350 अंडर आहेत. तुम्ही हे 350 पर्यंत मागवू शकता. म्हणजे 1000च्या आसपास हे 3 कुर्ते तुम्हाला पडून जातील. शिपिंग चार्जेस किंवा डिलिव्हरी चार्जेस तुम्हाला तुमच्या एरियानुसार असतील. कदाचित नसेल सुद्धा बसत. मला तर फ्री डिलिव्हरीमध्ये मिळालंय. पण हे प्रचंड आवडलंय मला आणि खूप सुंदर सुंदर आहेत हे. तुम्ही नक्की ऑर्डर करा तुमच्या मुलांसाठी किंवा जर मुलं कोणी हा व्हिडिओ बघत असेल तर ते सुद्धा ऑर्डर करू शकतात. ह्याची क्वालिटी पण खूप छान आहे आणि बरेच जण लिंक 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 इंस्टाग्रामच्या ह्याच्यामध्ये करत असतात. त्यापेक्षा लॉंग व्हिडिओ बघा, डिस्क्रिप्शनमध्ये ऑलरेडी लिंक असते, बाय करा. त्याच्यानंतर या सगळ्यांच्या खालती घालायला काहीतरी पाहिजे ना, त्यासाठी एक मी लेंगा मागवलाय जो नॉर्मल सफेद कलरचा असतो. ओव्हरऑल हा लेंगा मी जेव्हा बाहेर विचारला होता तो हा मला 200-250 रुपयाला एक सांगितला आणि हा मिशोला सेम त्या ते मी बघितलं त्याच्याने पण दुप्पट तिप्पट चांगल्या क्वालिटीमध्ये मला हा 160 रुपीजना पडलाय. म्हणजे किती फरक आहे, सिरियसली मी तुम्हाला सांगतो किती फरक आहे. तुम्ही बघा, हा पण मी डबल एक्सेल ऑर्डर केलाय. लेंथला पण बऱ्यापैकी आहे, छान आणि प्युअर कॉटनचा आहे. हा कॉटन नाहीये, सॉरी, हा कॉटन नाहीये, कुर्त्यांचे कॉटनचं होतं. हा कॉटन नाहीये, हा कपडा मिक्स आहे, पण खालती घालण्यासाठी अगदी परफेक्ट आहे. तर हा मला आवडला. म्हणजे ह्याच्यावरती सर्वांवरती खूप छान दिसेल, त्याच्यामुळे मी हा मागवला. म्हणजे कुठलाही मी आता तुम्हाला एक गोष्ट मी ह्याला पहिला पॅक करतो मी, म्हणजे तुम्हाला समोर मला दाखवता येईल की कुठल्या ह्याच्यावरती हा कसा दिसतोय आणि कशा पॅटर्नमध्ये हा दिसतोय. म्हणजे तुम्हाला स्वतःचा मी ऑर्डर कराल मेन म्हणजे हे दाखवण्यासारखं नाहीये कारण युजली याच्यावरती हेच घातलं जातं, पण तरी पण सी द डिफरन्स. बघा किती छान दिसतंय की नाही. तर असे हे सर्व गोष्टी आहेत. ह्याच्यावरती हा पण छान दिसेल. सी, मस्त मस्त आउटफिट्स यंदा माझे आहेत. ह्याच्यावरती हा खूप छान दिसतोय, मस्त उठून दिसतोय. तर एवढं सगळं मी मागवलंय. जर ह्या सर्वांच्या लिंक्स तुम्हाला हव्या असतील तर डिस्क्रिप्शन दिलेला आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक सुद्धा ह्याच्या प्रत्येकाच्या प्रोडक्टची दिलेली आहे. जावा, लिंकवरती अप्लाय करा आणि छान ऑर्डर करा तुमच्या साईजनुसार वगैरे. आणि आता जसे जसे गणपती बाप्पा जवळ येत आहेत, रक्षाबंधन येते, तर तशा तसे तुमच्या सर्वांसोबत मी काही ना काही नवीन नवीन शेअर करणारच आहे. तर त्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. म्हणजे तुमच्यापर्यंत नेहमी आपले छान छान व्हिडिओज पोहोचत राहतील आणि तुमच्या सर्वांचं इतकं प्रेम मिळतं की नेहमी मी रोज रात्री कमेंट्स वाचायला ज्यावेळेस बसतो किंवा जेव्हा ही वेळ मला मिळेल कमेंट्स वाचण्यासाठी तेव्हा तेव्हा मी बघतो तर इतके छान छान आशीर्वाद मिळतात. इतके लोक खूप इतकं छान छान म्हणतात की खरंच असं वाटतं की आपण जे काही काम करतोय तुमच्या सर्वांसाठी, छान देवपूजा करतोय, तुमच्यापर्यंत त्याचं दर्शन पोहोचतंय, तुम्ही सर्व ते पाहताय, तर ते कुठेतरी असं सफल होतंय किंवा कुठेतरी पूर्णत्वाला ते जातंय, फिलअप होतंय असं वाटतंय मला. आणि खरंच जे करतोय ते खरंच खूप चांगलं होतंय. तुम्हा सर्वांना ती गोष्ट आवडते, माझ्या ऑडियन्सना खास करून ही गोष्ट आवडते. तर मला ती गोष्ट खूप आवडते. खूप खूप धन्यवाद की तुम्ही सर्व माझ्यावरती इतकं प्रेम करता आणि तुम्ही माझ्यासाठी एवढं छान छान गोष्टी लिहिता, त्यासाठी खूप 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 थँक्यू. आणि ज्या राखी मी काल शेअर केला होता तर खरंच व्हिडिओला पण तुम्ही त्याला खूप छान प्रेम दिलं. तर त्याची शॉर्ट व्हिडिओ सुद्धा मी अपलोड करणार आहे, ती नक्की बघा आणि शेअर जरूर करा कारण ताईंचा छोटासा बिझनेस आहे, तो छान ग्रोअप झाला पाहिजे आणि छोटासा पण मोठा त्यांचा बिझनेस हा झाला पाहिजे. तर रक्षाबंधनचा बिझनेस आहे त्यांचा, राखींचा. तर खूप सुंदर सुंदर राखी आहे, त्याच्यावरती मी शॉर्ट व्हिडिओ ऑलरेडी अपलोड करतो, तुम्ही नक्की चेकआउट करा. आणि खूप साऱ्या काय काय गोष्टी आहेत ज्या आपल्या गणपतीमध्ये घडणार आहेत, तर त्या मी तुमच्या सर्वांसोबत हळूहळू शेअर करेन. आता वाचले 2 व्हिडिओ करण्यात गेला आहे 1 तास आणि म्हणजे काय काय सर्व गोष्टी लागतात त्याच्यामुळे 1 तास त्याच्यात गेला. त्याच्यात आज अर्ली मॉर्निंगला मी काल रात्री 1:30 वाजता एसी वाल्या दादांना फोन केला कारण अचानक एसी मधून पाणी पुन्हा बाहेर यायला लागलं कारण सर्व्हिसिंग झाली नव्हती.
तर त्याच्यामुळे पुन्हा एसीतनं पाणी यायला लागलं आणि तसे ते एसी सुरू नाही ठेवू शकत कारण ते गळत राहील पाणी. तर त्याच्यामुळे मग रात्री 1:30ला मी त्यांना मेसेज केला आणि सकाळी 10 वाजता ते आमच्या घरात आले. पहिलं क्लायंट त्यांचा मी होतो आणि आता आमचा सर्व बॉन्ड पण इतका छान झालाय की त्यात काही अडचण झाली की ते लगेच येतात. अगदी अगदी आपला माणूस असल्याप्रमाणे लगेच काम करून जातात. तर एसी सर्व्हिसिंग करून घेतली म्हणजे आता गणपतीमध्ये माझी धावपळ होणार नाही कारण मी गणपतीत करणार होतो एसी सर्व्हिसिंग 11-12च्या ह्याच्यात, पण गणपतीची धावपळ असते त्याच्यामुळे ती करता येणार नव्हती. बाप्पाने आधीच बाप्पा बोला की करून घे पण माझ्या कामाला तू वेळ कुठे जाऊ नकोस. तर त्याची कामं नीटनेटकी झाली पाहिजे, ती होणारच आहे. तर एसी सुद्धा सर्व्हिसिंग झालेला आहे. तर चला, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.